आज आपण रावस फिश करी करणार आहोत. मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याला लिंबू, हळद, मीठ लावा. माझ्याकडे ताजी लिंबू नव्हते. ज्यावेळेस माझ्याकडे लिंबू असतात त्यावेळेस मी लिंबूची क्यूब तयार करते आणि ज्यावेळेस मला पाहिजे त्यावेळेस मी ते क्यूब घेते. हे त्रिफळा आहेत. त्रिफळा हा फिश करीमध्ये मसाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि आमसूल आणि त्रिफळा 15 मिनटं भिजत ठेवा. तांदूळ घेतलेले आहेत मी 2 चमचे. तांदूळ, खोबरं आणि कांदा हे व्यवस्थित भाजून घ्या आणि मिक्सरला बारीक करून घ्या. आणि अद्रक लसूणही त्याच्यात टाका. अद्रक लसूण भाजू नका आणि वाटताना त्याच्यामध्ये थोडीशीच कोथिंबीर टाका. तयार झाला आपला मसाला. आता आपण जे त्रिफळा भिजत ठेवले होते ते थोडेसे ठेचून घेऊ, कारण की फोडणीला टाकायचे आहेत. आणि आमसूल हाताने चुरगळले की त्याचं पाणी टाकून घ्या त्याच्यामध्ये. आता आपण भाजीला फोडणी देऊ. तेल टाका. तुम्हाला जेवढं लागेल तसं टाका. मला तर मसाल्याला भाजायला खूप जास्त तेल लागतं. हळदीचे पान टाकलेले आहे आणि मसाला फ्राय करून घेऊया आपण. आणि घरगुतीच मसाले, बाकी काही मी टाकलेलं नाही आहे. त्रिफळा टाकलेले ठेचून आपण मगाशी ठेवले होते ना, ते त्रिफळा टाकलेले. 2 चमचे मिरची पावडर, 3 चमचे गरम मसाला आणि धना पावडर आणि हळद. हे मस्तपैकी व्यवस्थित एकजीव करून घ्या. म्हणजे भाजूनच घ्या व्यवस्थित तेलामध्ये. आणि गरम पाणी टाका. गरम पाण्याने मस्तपैकी तरी येते बघा. जास्त रस्सा पातळ नका करू आणि जास्त घट्टही नाही राहायला पाहिजे. एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपण फिशचे मुंडके टाकून देऊ, म्हणजे ते शिजून निघतील. आणि हा आमसूलचा रस टाकलेला आहे. 15 मिनटं ही भाजी शिजून द्यायची. मुंडके पण शिजून निघतील आणि नंतर ना आपण त्याच्यामध्ये फिश सोडू आणि 10 मिनटंच बारीक गॅसवर ठेवून द्या आणि नंतर झाकण लावून ठेवा. जास्त वेळ जर ठेवलं तर फिशचा गाळ होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.